नमस्ते. जय श्रीकृष्ण. नमस्ते मैत्रिणींनो. स्वागत आहे सर्वांचं आपल्या नाथ संस्कृतीच्या चॅनलवर. तर आपण आज ना की भगवद्गीता शिकणार आहोत, ना की इतर संस्कृत श्लोक शिकणार आहोत, ना की लाईव्ह घेत आहोत, ना की कसले अष्टक किंवा संस्कृत श्लोक हे आपण घेणार नाही आहोत. तर आज मी तुमच्याशी वेगळ्याच विषयावर गप्पा मारण्यासाठी आलेली आहे आणि आज मी थोडंसं वेगळ्या विषयावर आपण बोलूया. तर काय असतं ना की प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो. मलाही पडला होता आणि मी त्याचं उत्तरही शोधलं. प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो कोणता? की माझं घर, माझं कुटुंब, माझं सगळं आजूबाजूचं वातावरण, मी जर शेती करत असेल तर शेती, माझी शेती, हे सगळं सांभाळून मला स्वतःसाठी काहीतरी करता येईल का? तर हा प्रश्न मला पण पडला होता आणि मला त्याचं उत्तर सापडलं. आणि ज्या महिलांना प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी पण मी उत्तर देते की हो, तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता आणि नक्कीच घर कुटुंब सगळं सांभाळून नक्कीच तुम्ही काहीतरी करू शकता आणि स्वतःची ओळख निर्माण करू शकता. आज मोबाईलमुळं आणि इंटरनेटमुळं खूप सगळ्या संधी आपल्यापर्यंत चालून येतात. मोबाईल आणि इंटरनेट असलं की खूप साऱ्या संधी असतात, पण त्याच्यातही काही सगळ्यात चांगल्या असतात असं नाही आणि सगळ्याच वाईट असतात असंही नाही. तर खूप सगळ्या संधी असतात. फक्त आपल्याला गरज असते योग्य मार्गदर्शनाची, आपल्याला थोडी मेहनत करण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला थोडाफार वेळ त्या कामासाठी देण्याची. हे जर सगळं आपल्याजवळ असलं तर आपण नक्कीच आपली एक स्वतःची ओळख निर्माण करू शकतो आणि स्वतःसाठी काहीतरी करू शकतो. हे झालं उत्तर प्रश्नाचं. आता नेमकं काय करायचं? तर मी पण अशा एका ऑर्गनायझेशनमध्ये म्हणा किंवा वेबसाईटमध्ये म्हणा किंवा कंपनीमध्ये म्हणा, मी आत्ता नेटकाच मी त्याच्यातला प्रवास सुरू केलेला आहे आणि रिझल्ट खूप छान आहे, खूपच छान. तर घरी बसून आपल्याला काम करण्याची संधी त्याच्यामध्ये आहे, मोबाईलवरून काम करण्याची संधी त्याच्यामध्ये आहे. कुठलाही कंपल्शन नाही कंपनीकडून. तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम करू शकता आणि तुमच्या जेवढी आपण मेहनत करू तेवढा आपला इन्कम होणार आहे, हे तर निश्चित आहे. त्यातून कंपनीचा त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही आहे, पण एवढा आपला सगळा फायदा कंपनी बघते आहे. सगळा आपला लेडीजचा फायदा कंपनी बघते आहे की कोणत्याही लेडीजने काम करावं, मेहनत करावी आणि कमीत कमी महिन्याला 5-10 हजार रुपये स्वतः महिलेने कमवावे. आणि आपल्याला पण कुठंतरी वाटतं ना, हे कितीक दिवस मागायचं, कुठंतरी वाटतं आपल्याला पण किती दिवस मागायचं. पती का असे ना, पती जवळ होत नाही, किती दिवस मागायचं. मग आपण आपलं करूया ना. जर मिळते आपल्याला संधी, आपल्या दारात आली चालून, तर आपल्याला घ्यायला काहीच हरकत नाही. अशा या सुवर्ण संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा. मी तर घेतच आहे आणि
करण्याची इच्छा जर असेल, हे बघा, जर इच्छा उत्कट असेल ना तर इच्छा तिथे मार्ग सापडतो. फक्त इच्छा पाहिजे. आपण सुरुवातीला जर निगेटिव्ह बोलू लागलो, आमचे मिस्टर नाही म्हणतात, आमचे मालक नाही म्हणतात, माझ्याकडून नाही होणार, मला दुसरं खूप काम असतं, मग नाही काही उपयोग. पण जर मी मनापासून ठरवलं मला करायचं आहे, मग त्याच्यात काहीच अडचणी आणि आल्या तरी त्या अडचणीवर मात करण्याची शक्ती हा भगवंत देत असतो. कारण आपण चांगलं काम करणार आहोत, वाईट काम काही करणार नाही आहोत. चांगलं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी का होईना, पण आपण याच्यामध्ये सहभागी होणार आहोत. तर जे पण असं कोणी अशा शोधात असेल की मला घरी बसून पाहिजे, माझ्या वेळेनुसार पाहिजे, तर मला कृपया कमेंटमध्ये यस टाईप करा. पुढची सगळी माहिती मी आपल्याला देईन. धन्यवाद. एवढंच सांगायचं होतं मला. धन्यवाद.